नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते मॅडम. मॅडम. नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा आणि कृतज्ञता, कृतज्ञतेची जादू, द रॉन्डा वन यांचं हे पुस्तक आणि आपण वाचन करत आहे. आजचा दिवस आहे 16वा दिवस, अत्यंत महत्वाचा दिवस. असंच प्रत्येक दिवसाला आपण म्हणत असतो. हो, नक्कीच. प्रत्येक सेशन मधून आपल्याला खूप सुंदर प्रकारे छान शिकायला मिळत असतं. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आपल्याला सुद्धा या ऊर्जेबद्दल जाणून घ्यायचं असेल, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्याचप्रमाणे कृतज्ञतेची जादू हे व्रत तुम्हाला सुद्धा पूर्ण करायचं असेल, आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींकडे सुंदर प्रकारे बघायचं असेल, आपल्या आयुष्याला बदल घडवून आणायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचप्रमाणे आपल्याला आवडल्यास कॉमेंट, लाईक नक्कीच करा मोठ्या प्रेमाने. आणि आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. ही लिंक आपण जॉईन करा. या लिंक वरून व्हॉट्सअप ग्रुप आपण नक्कीच जॉईन करू शकतो. बघा, तर कृतज्ञतेची जादू आणि आजचा दिवस आहे 16वा. 16व्या दिवसाचं काय बरं महत्व आहे? 16व्या दिवसाचं महत्व असं आहे की आरोग्याचा चमत्कार. हो, पूर्वी आपण एक सेशन घेतलं होतं. याच सिरीज मधलं काय होतं त्या सेशनचं नाव? जादुई आरोग्य. आणि जादुई आरोग्य म्हणजे काय? तर आपण लिहून ठेवलं होतं की आरोग्याची ही ही संपत्ती मला जिवंत ठेवत आहे. आहे ना? आरोग्य, माझ्याकडे काय संपत्ती आहे? आरोग्याची. आता आपल्याला आरोग्य काय होतं, काय आहे आणि काय हवं आहे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यावर छान प्रकारे अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय, तर कायमस्वरूपी आनंदी आनंद सर्वीकडे असं असावं, यासाठी आपल्याला पुढचं पाऊल कसं टाकायचं हे आजच्या सेशन मधून बघायचं आहे. कृतज्ञता आणि या कृतज्ञतेच्या जादूनी अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला पुढे निघायचं आहे. आणि आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे की नाही, की मला निरोगी आयुष्य जगायचं आहे. कोणाला आवडते? नेहमी गाऱ्हाणं लावणारे लोक कोणालाच नाही आवडत. प्रत्येकाला असं वाटते ना की आपल्या आजूबाजूचे लोक असे प्रसन्न, मस्त, ऊर्जावान असावे. एखादी व्यक्ती नेहमी नेहमी माझं हे दुखते, माझं ते दुखते, माझं असंच झालं, मला काय एक विशेष कळ सांग, मला कसं तरी होतंय. ते कसं तरी होते सांगणारे लोक कोणालाच आवडत नाही. खरं आहे की खोटं मला सांगा. परंतु मी छान आहे, मी मस्त आहे, अरे वा, एकदम प्रसन्न, टवटवीत फुलांसारखे असणारे लोक सगळ्यांना आवडतात. हो ना? असा हा फ्लॉवर पॉट सगळ्यांना आवडतो की नाही? की हो, आपण काय ठेवतो घरामध्ये, काय येतो समोर? तर यासाठी येतो की मी त्याच्यामध्ये असलेली ती टवटवीतपणाची, त्या फुलांमध्ये असलेला तो टवटवीतपणा आपल्याला प्रसन्नता देऊन जातो. आणि मग आपण ऊर्जावान असलेले सगळे सदस्य म्हणजेच एक छान फुलासारखे, फ्लॉवर पॉट सारखे असतो, जे निरोगी आयुष्य जगत असतात. त्यांचा ऑरा असा छान असतो, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटत असतं. परंतु नेहमी काही दुखतं, नेहमी गारा आहे, त्या व्यक्तींची एनर्जी लेवल, जे ऊर्जेचं नाजूकसं जाळं आहे ना आपल्या आजूबाजूला भरलेलं, ज्याला आपण आभा मंडळ म्हणतो, ते कमकुवत झालेलं असते. आणि जरीही आज ते कमकुवत असेल तरी आपल्याला ते स्ट्रॉंग आणि प्रफुल्लित करता येतं ऊर्जेच्या साहाय्याने, कृतज्ञतेने. आणि थोडस ध्यान करा, बस थोडस मेडिटेशन करा, आणि मग बघा आयुष्य कसं नखशिखांत बदलते. जसं आपल्याला आध्यात्मिक पातळीवर आभा मंडळ असं म्हटलं जातं की प्रत्येक आपलं शरीर हे ऊर्जामय जाळं आहे, ऊर्जेचं जाळं आहे. आभा मंडळ, ऑरा, पूर्ण ऊर्जामय एनर्जी आहे. ही एनर्जी आपल्याला आपली कशी ठेवायची ना, हे आपल्या हातात आहे. आणि आपल्याला नक्कीच आरोग्य संपन्नच आवडतं, कोणालाच
नाही. मग हे सगळं असं का होतं? तुमचं माझं प्रत्येकाचं स्वप्न आहे की मला मी निरोगी हवा आहे, मला मी मस्त हवा आहे, आनंदी हवा आहे, टवटवीत टवटवीत टनाटन हवा आहे आपण आपल्याला, आहे ना? काही जाऊ, कुठल्याही वातावरणामध्ये जाऊ, मला काहीच होत नाहीये असं आवडेल ना प्रत्येकाला? हं? वातावरण बदललं आहे, काय फरक पडला? हिवाळ्याचा उन्हाळा लागला, उन्हाळ्यानंतर पावसाळा लागला, पावसाळ्यानंतर हिवाळा लागला, ऋतू बदल झाला, काहीच फरक पडत नाही शरीरावर. माझी इम्युनिटी पॉवर एकदम जशीच्या तशीच आहे. ऋतू बदल होऊ देत किंवा प्रवास होऊ दे किंवा काही होऊ दे, मी मात्र आहे तसाच आहे. भरपूर एक्झर्शन होऊ दे शरीराला किंवा काही दिवस झाले मी बसूनच असू दे, कामच नाहीये, तरी मात्र काम नसलं की पण लोक आजारी पडतात, माहितीये ना तुम्हाला? हा, हालचाल नाही होत शरीराची, मग ना ते सांधे जाम होऊन जातात. अरे आता तर असं जे होत असतं हे तुम्हाला काहीच होणार नाही जर काय आपण आपल्या शरीराचे नियमित आभार मानत राहिलो आणि त्या आभारासोबतच म्हणजे काय, तर त्या शरीराच्या निरोगीपणावर आपली ऊर्जा केंद्रित करत राहिलो तर असं विज्ञान आहे. आणि त्यासोबतच थोडस थोडस मेडिटेशन बस. बघा, तुम्हाला मला आपल्याला प्रत्येकाला निरोगी आयुष्य हवं आहे. पण खरंच एक विचार करा की आपण रोज आपल्या शरीराला दोष देतो. आपण म्हणजे ना आता आपण सर्वसामान्यांसाठी सेशन घेत आहे, अगदी सगळेचे सगळे रेकी हिलर्स हिलर्स किंवा आपले ग्रँडमास्टरच आपलं सेशन बघतील असं नाही, लक्षात घ्या. ओके, हा, तुम्ही लगेच म्हणता नाही मॅडम आता आम्ही नाही करत. हो, तुम्ही नाही करत, पण कुठेतरी आपलं सेशन हे सर्वसमावेशक आहे, या गोष्टीचा पण आपण विचार करूया. आपल्या शरीराला आपण दोष देत असतो, थकवा, माझं शरीरच थकते, माझं शरीर आता पहिल्यासारखं कामच करत नाही. जर अशी काय 40शी ओलांडली, जर अशी का 50शी ओलांडली, काय म्हणतात माहितीये का, पण आता समजते बरं, आता लक्षात येते बरं की जरासं वय होत चाललं. बाया बाया किंवा घरामध्ये गप्पा करत असताना आहे ना, अरे तुम्ही विचार का करता तसा, आपल्या शरीराला का दोष देता? थकवा येतोय आता, पहिल्यासारखी आपली ना एनर्जी लेवल नाही राहिली. कोण म्हणते तसं? या आमच्या ग्रँडमास्टरला विचारा, 20-20 वर्षांनी लहान झालेले आहेत. 60 वर्षाचे ग्रँडमास्टर 40च्या वेगाने काम करतात आहेत. 40चे ग्रँडमास्टर्स म्हणतात मॅडम असं वाटतंय की 20चाच वय आहे, एवढ्या स्पीडने आमचे कामही होतात, आम्ही तंदुरुस्तही असतो आणि तो ताजेतवानेपणा, तेवढी ऊर्जा आमच्यामध्ये आली आहे. का? कृतज्ञता आणि मेडिटेशन, बस. जर का आपण आपल्या शरीराला दोष देतो, थकवाच आला, वेदनाच होतात, आजारच आहे, मला हेच आहे, तर आपण लक्षात घ्या कधीतरी, माझं शरीर जेव्हा चांगलं होतं ना, तेव्हा मी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे का? मी कृतज्ञता व्यक्त केली आहे का? आता मी बिझी आहे, तिकडे ठेवा ना मग. काय काय हरकत नाही. तर माझ्या शरीराबद्दल मला खूप 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 कृतज्ञ राहायचं आहे. तुम्हाला एक गंमत माहितीये का? समजा एखादा आजारी व्यक्ती आहे आणि त्या आजारी आहे, रुग्ण आहे, आणि त्या रुग्ण डॉक्टरांकडे गेले कीच आपल्याला बरं वाटायला लागतं बऱ्याच वेळ, कारण एक विश्वास येतो की डॉक्टर साहेब आपल्याला बरं करणार आहेत. कधी कधी रुग्णाला सांगितलं की तुला औषध दिलं आणि समजा ते औषध नसून साधं साखरेचं पाणी जरी असेल ना, तरी कित्येक वेळा रुग्णाच्या शरीरामध्ये सुधार व्हायला लागतो. का? कारण मेंदू आणि मन तिथे क्रिएट होते की मी औषध घेतली आहे आणि आता माझं शरीर काम करणार आहे, दुरुस्त होणार आहे. तो मेंदू त्यांचा ते हिलिंग केमिकल निर्माण करत असतो. त्या पॉझिटिव्ह बिलिव्हज मुळे अनेकदा रुग्ण आजारातून बरे होतात. विश्वास आपल्याला आजारातून बरं करत असतो. औषधांसोबत स्वतःची बरं करण्याची इच्छाशक्ती ती आपल्याला दुरुस्त करत असते. हा, हे खूप महत्वाचं आहे. जसं मागे असं सांगितलं होतं एक उदाहरण की एका व्यक्तीला सांगितलं की फक्त तुम्हाला साप चावून मृत्यू कसा हवा आहे, जेलमध्ये असलेला
व्यक्तीला कसा मृत्यू हवा आहे, तर मृत्यू कसा हवा आहे आम्हाला? सोपी मृत्यू हवा आहे. तर कसा? कसा? साप चावून. ठरलंय की बाबा तुला साप चावणार आहे आणि त्याचं तुला देणार आहे. तुम्हाला माहिती आहे काहीच नाही. त्याचे डोळे बांधले गेले आणि त्यांना एक सुई टोचल्या गेली थोडीशी. ओके. आणि खरोखर त्या व्यक्तीचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. का? तर त्यांच्या मेंदूला प्रॉपर माहिती होतं की मला आता येथे विषारी साप चावून माझा मृत्यू होणार आहे. मेंदूने ते केमिकल्स तयार केले विषाचे. तो स्त्राव निर्माण केला, शरीरामध्ये ते निर्माण झालं आणि खरोखर मृत्यू झाला. खरं म्हणजे ही घटना काही खोटी बिटी नाही आहे. पुस्तकांमध्ये विशेष आलेली आहे. आणि जेव्हा रिपोर्ट काढला गेला नंतरचा, तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय निघालं असेल तर सापाचं विष. विषामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. मग ते विष आलं कुठून? तर ते विष आलं मेंदूच्या कार्यप्रणालीनी निर्माण केलं ते, त्या विचारांनी. तुम्ही तुमच्या विचारांनी औषधही शरीरासाठी निर्माण करू शकता. तुम्हीच तुमच्या विचारांनी शरीरासाठी नकारात्मकता सुद्धा निर्माण करू शकता. तुम्ही जर मनामध्ये नेहमी धरलाय की माझं माझं थकवाच येते, सकाळी उठले विचार क्रिएट केला काय गड्या थकवाच येते, या जगातली कोणतीच ताकद नाहीये तुम्हाला त्या थकव्यामधून बाहेर काढेल. फक्त मेडिटेशन केलं आणि त्या नकारात्मक विचारांना कट केलं, रिवाईज केलं, तेथे सकारात्मक विचार क्रिएट केले, तरच तुम्ही तिथून बाहेर निघणार. त्याशिवाय नाही. तुम्ही जर ठरवलं की डॉक्टरच्या औषधनं मला फरक पडत नाही, तुमच्या अंतर्मनाने ठरवलं ना, तुम्ही कितीही डॉक्टरांकडे जा, डॉक्टर्स तुम्हाला म्हणतात तुमच्या रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आहे, मग तुम्ही आजारी कसे? असे एक नाही तर हजारो पेशंट आहेत की नाही मला सांगा तुमच्याच सानिध्यामध्ये असलेले. हात वर करा कोणाकोणाला माहिती आहे की डॉक्टरांकडे गेलं की काहीच निघत नाही. ओके. डॉक्टरांकडे काहीच गेलं की काहीच निघत नाही, कारण आजारी आहे तुमचं मन. ओके. मग येथे काय करावं? येथे विज्ञान खूप छान प्रकारे सांगते की तुम्हाला तुमच्या अगोदर या भावनेतून बाहेर तर निघावं लागेल की नाही. ठीक आहे, सगळे लोक म्हणतात तुमचं मन आजारी आहे, तुमचं मन आजारी आहे. करा छायाताई वाडके, खूप दिवसानंतर दिसल्या तुम्ही, व्हिडिओ करा सुरू. आठवण येते तुमची आम्हाला. अधिक कोण आले? तर मग हे जे माझा आवाज ब्रेक होत आहे, आता येत आहे व्यवस्थित तुम्हाला? हा, एखाद्या ठिकाणी होऊ शकते थोडंसं रेंज कमी जास्त असली की. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यासोबत होतात, माहिती आहे की माझं, हो ना माहिती आहे, सगळे म्हणतात मन आजारी आहे, ती मनात विचार करते म्हणून असं होते असं होते. अरे हो, पण यावर उपाय सांगा. ओके, यावर काय हवा आहे? उपाय हवा आहे. तू फक्त विचार करतेस म्हणून तशी आहे. अगं पण त्या या विचारांमधून बाहेर निघण्यासाठी काही उपाय तर सांगा ना. तर तो उपाय म्हणजे पहिली कृतज्ञता आणि दुसरं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. ओके. हा, तर आता कसं आहे, आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेला आहे, त्यामुळे आपण त्यावर अधिक जास्त जोर देत असतो. ओके. पण मग येथे लेखिकांनी खूप सुंदर प्रकारे आपल्याला सांगितलं आहे की कसं आपण या कृतज्ञतेचा वापर करून आपल्या आरोग्य संपन्नता, आरोग्यम धनसंपदा जसं आपण म्हणत असतो, या धनसंपदेचा वापर करू शकतो. जेव्हा आपण आपल्या शरीरासाठी आभार मानतो, तेव्हा मेंदू मधून जे वेल बिईंग हार्मोन्स निघतात ना, ते खूप सुंदर असतात आणि ते आपल्याला स्वतः दुरुस्त करत असतात. लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं की जेथे लक्ष तेथे ऊर्जा. आपण रोज जर म्हणसाल की माझं शरीर बिघडलंय असं म्हणसाल तर ते शरीर तसंच वागेल. जे लोक म्हणतात मला रोज ऍसिडिटी होते, त्यांना ती झाल्याशिवाय राहतच नाही, ती निर्माण होत आहे. ज्या दिवसपासून विचार केला की आता मला ऍसिडिटी होतच नाही,
तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय विचार क्रिएट करता? तुमचं ते माइंड प्रोग्रामिंग आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आध्यात्मिक ऊर्जेचा वापर आपण करतो ना, म्हणून हे सुंदर 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 रिझल्ट दररोज घेत असते. जर मी हा विचार क्रिएट केला की माझं शरीर रोज सुधारत आहे, रोज छान होत आहे, तर माझं शरीर तीच ऊर्जा प्रवाहित करणार आहे आणि मी तंदुरुस्त 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 होणार आहे, होणारच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून अगदी 6 महिन्यामध्ये मध्ये संधिवातापासून, सोरायसिस पासून, किडनीच्या आजारापासून, त्या मुतखड्यांपासून खूप सुंदर रिझल्ट आलेले आहेत. दबलेल्या नसांपासून अक्षरशः मेंदूची नस दबली आहे मॅम, रक्तपुरवठा होत नाही, मध्ये मध्ये चक्कर येऊन पडतो. रेकीमध्ये आल्यापासून आम्ही चक्कर येऊन पडलोच नाही. कसं काय झालं? कसं काय झालं? जादू झाली? जादू झाली म्हणता येईल. काय? जादू झाली म्हणता येईल. पण जादू म्हणजे काय असते तुम्हाला माहितीये? जादू काय असते? तर जादू ही निसर्गाची देण आहे. हे कोणाला माहितीये? आपण म्हणतो चमत्कार झाला, जादू झाली, तर हे चमत्कार आणि जादू हे कधीच निसर्गाच्या विरुद्ध होत नाहीत. म्हणजेच काय, चमत्कार आणि जादू कधी होतच नाही, ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्याला मात्र त्या युनिव्हर्सच्या, त्या निसर्गाच्या योजनेबद्दल किंवा आपल्याला त्या निसर्गाच्या पद्धतीबद्दल माहितीच नसते. आपल्याला माहिती नसते म्हणून आपल्याला वाटते चमत्कार झाला. 4-6 महिन्यामध्ये काहीच कुठंच चमत्कार झाला नाही आहे. ते आपल्याला माहितीच नव्हतं की ऊर्जा कशी काम करते, पॉझिटिव्ह एनर्जी कशी काम करते हे आपल्याला माहितीच नव्हतं. आपण आपल्या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करायला लागलो आणि म्हणून आपल्याला तो बदल जाणवला. हे आनंदी, उत्साही, निरोगी राहणं हे आपलं प्रत्येकाचा हक्क आहे. आपल्या प्रत्येकाने ते निरोगीच राहायला हवं. आजार पण येतच राहते, कोण म्हणते? असे अनेक लोक आहेत, हजारो लोक आहेत या पृथ्वी तलावर, कधीच आजारी पडत नाहीत, मस्तच राहतात, छानच राहतात, फ्रेश असतात कायम. आपण गृहीतच धरतो 40 नंतर, मला 40 नंतर आहे ना थोडा चष्मा लागू शकतो. 90 वर्षाच्या आजोबांनाही चष्मा नाहीये. त्यांनी तो विचारच क्रिएट केला नाही कधी की 40 नंतर चष्मा लागतो. खरंय की खोटं? मान हलवा तुमची, म्हणजे मला तुम्ही दिसतात. हा, तुमचे माईक कसे काय सुरू झाले? असे कसे सुरू झाले? अरे कल्पना ताई, तुम्ही माईक बंद ठेवा. हा, आता बंद केले. हा, फक्त मान हलवायची कारण मग तो आवाज आहे ना, हा, मध्ये मध्ये येतो, बाकी काहीच नाही. तर नाहीये 50 किती 90 वर्षाच्या आजोबाला आता मागच्या आठवड्यामध्ये भेटली मी, नाहीये त्यांना चष्मा. आपण आपल्या माइंडला काय सूचना देतो हे खूप महत्वाचं. तुम्हाला माहिती आपण शाळेमध्ये असताना दुसऱ्याला चष्मा असला मैत्रिणीला की आपल्याला चष्मा आवडायचा आणि मग आपणही म्हणायचो तिला लागलाय ना चष्मा, तर आपल्याला हौस म्हणून तो चष्मा असा हवा असं वाटायचं. खरं आहे ना? आणि मग हौस म्हणूनचा चष्मा आपण डॉक्टरांकडे डोळे तपासायला बघा, बरोबर मग आपलं काही दिवसानंतर डोकं दुखायला लागलं, मला चष्मा पाहिजे म्हणून, बरोबर? हा, आता आठवलं ते, डोकं दुखायला लागलं किंवा मग थोडस काही डोळ्यातून पाणी यायला लागलं, मग आपण डॉक्टरांकडे गेलो. मग डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला, असा चष्मा कोणाकोणाला लागला होता शाळेमध्ये असताना? हात वर करा. आहे ना, सगळ्यांनाच लागला होता, जवळजवळ अर्ध्या जास्त. कारण खरं तर तो चष्मा आपण आकर्षित केला होता की नाही? मी पण तुमच्यासारखी सेम, मी पण सेम तुमच्यासारखी. हा, छान, बरोबर, चांगला पूर्ण 1 पर्यंत नंबर गेला होता. आता डॉक्टरांकडे गेले की माझ्या डोळ्यात चष्माच नाही येतच, नंबरच नाही येत, नंबरच नाही आहे चष्माच नाही लागत आहे. आणि मग कसं का व्हायचं? शाळेमध्ये असताना चष्मा होता, कळते. मेडिटेशनला लागल्यानंतर तो निघून गेला, त्यात प्रश्नच नाही. परंतु आपण ते आकर्षित केलं होतं कारण आपल्याला ते आवडायचे.
चष्मे तेव्हा. हो ना. आजारपण सुद्धा अनेक वेळा, मी असं नाही म्हणत की आजारपण आपण आकर्षित करतो, परंतु लक्षात घ्या आपण जो विचार क्रिएट करतो त्या गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. आपल्याला सगळ्यांना आनंदी राहायला पाहिजे असं वाटते, ते आपला अधिकारच आहे. आणि आपण सगळ्यांनी निरोगी असण्याबद्दल कृतज्ञ असावं. आपल्याला वाटते सगळ्यांना की बाबा आपण आरोग्य संपन्न असावं, पण तरीही कधी कधी असं होते की कधी ताप येते, कधी काही कधी काही कधी काही, अनेक सगळ्या आजारांना तोंड द्यावं लागतं ना. कधी शरीराचं कार्य नीट होत नाही, म्हणून काहींना नैराश्य आलं आहे, मनाची स्थिती बिघडलेली आहे. तर म्हणजेच काय, मनाच्या आरोग्याचं समस्या आहे आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य परिपूर्ण राहत नाही, असं पण होते. मग कृतज्ञता काय करते, तर कृतज्ञतेचं व्रत जेव्हा आपण करायला लागलो तेव्हा मनामध्ये संपूर्ण आरोग्याच्या जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा मार्ग म्हणजे कृतज्ञता. संपूर्ण आरोग्य हवाय ना तुम्हाला, आरोग्य संपन्न जगायचं आहे ना, तर कृतज्ञताच्या चमत्कारामुळे आजार बरे होतील. कृतज्ञतेचं व्रत करा, चमत्कार आयुष्यामध्ये घडणार. हे कसं होईल, तर कृतज्ञतेमुळे मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होते आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला येतो. आपल्या शरीराबाबत होणारे हे चमत्कार कसे, तर हे चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन बघा. तर कृतज्ञतेमुळे आपल्या मेंदूची रचना, आपल्याला काय हवं आहे तेथे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. या कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर, मन आणि नैसर्गिक ऊर्जा याचा प्रवाह वाढलेला आहे. नैसर्गिक ऊर्जा म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण केली माझ्या शरीरावर, माझ्या मनावर मी ताबा घेतला आहे आणि माझ्या मन तोच विचार करते जे माझ्या शरीरासाठी आवश्यक आहे. माझं मन माझ्या शरीराची काळजी घेण्याविषयी, त्याच्या पोषक आहाराविषयी, स्वतःवर प्रेम करण्याविषयी कार्य करायला लागला आहे आणि झाली आहे जादूमय शक्ती. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते, त्याची तब्येत बरी नसते, तेव्हा ती चिंतेमध्ये असते, वैफल्यामध्ये असते, भीती असते, नकारात्मक भावना त्यांच्या मनात येतात. हे समजण्यासारखं आहे, ठीक आहे. पण नकारात्मक भावना आजाराबद्दल जर केल्या ना, तर पटकन आजार बरा होत नाही. तुम्हाला जर लवकरात लवकर दुरुस्त व्हायचं आहे, तर नकारात्मकतेऐवजी मी लवकरात लवकर चांगलं होणार आहे यासाठी विचार करा आणि तुम्ही अगोदर तंदुरुस्त होता यासाठी कृतज्ञ राहा. तुम्हाला एक अधिक माहिती आहे का, ज्या एखाद्या पेशंटला आहे ना, तुम्ही कडे असं नका समजू मग मॅम आम्ही कोणाला बघायलाच जायचं नाही का. ओके, एखादा पेशंट आजारी असतो, त्या एखाद्या आजारी पेशंटला जेवढे जास्तीत जास्त लोक भेटायला गेले ना, ते पेशंट तेवढे जास्तीत जास्त दिवस अधिक अधिक आजारी राहतात. हे कोणाकोणाला मान्य आहे, हात वर करा. अनुभव घेतला आहे नक्कीच. याचं कारण माहितीये का, कारण भेटायला जाणाऱ्या व्यक्ती कुठल्या विषयावर बोलतात हे महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की जी भेटायला येणाऱ्या व्यक्तींनी जर प्रत्येकाने थॉट क्रिएट केला की अरे तुम्ही चांगले आहात, एकदम ओके आहात, खूप छान आहात, अरे लवकरात लवकर दुरुस्त होणार आहात, कोण म्हणते आठवडाभर नाही 2 दिवसात तुम्ही उभे राहणार आहेत, तुम्ही खूप लकी आहात, जे काय असेल ते, तेथे जर पॉझिटिव्ह विचार क्रिएट करत राहिलेत ना, तर तो रुग्ण लवकरात लवकर तंदुरुस्त होतो. मात्र कसं झालं बाई, हो ना, आहे ना, त्याच विषयावर असं झालं तसं झालं, जे काय असेल ते. आता बरंच झालं ना असं की आपण आहे ना त्या नकारात्मक शब्दही तोंडामध्ये येत नाही. काय बोलत होतो ना अगोदर, मी पण त्याच मधली होती, असं काही नाही आहे. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडायला होतो तेव्हा जे बोलायचो ना, ते आता खरं तोंडावर सुद्धा येत नाही. की त्या पेशंटला आपण म्हटलं तर हो ना, कसं झालं, हे असं व्हायला नको होतं, जे काय आहे, कसं बरं तुम्ही आजारी पडलात, आहे ना, कसं बरं ऑपरेशन करावं लागलं आणि फार कठीण असते बाई, वगैरे वगैरे,
अनेक सगळ्या गोष्टी. तर पेशंटची आणखी तेथे नकारात्मक अवस्था होते. आपण कुठल्याही पेशंटला बघायला जाऊ देत, त्यांना एक थॉट क्रिएट करा की तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त होणार आहात, आणि मग बघा ते पेशंट. ओके, मग बघा त्यांच्या तब्येतीमध्ये कसा सुधार होतो. भेटायला जाऊ नका असं नाही म्हणायचं आहे, तर भेटायला जा, पण तेथे जाऊन आपण नेमकं काय बोलून येतो ना, यावर आपला ताबा असावा. रुग्ण कितीही निगेटिव्हिटीमध्ये असू दे, तुमच्या एका जाण्याने, तुमच्या एका भेटीने रुग्ण रिवाईज होऊन पॉझिटिव्हिटीमध्ये क्रिएट झाला पाहिजे, एवढं मात्र आपण करूया. आणि मग बघा, जर काय त्यांनी विचार सकारात्मक करायला लागलेत, तर ज्याही रुग्णाला आपण भेटायला जाऊ, त्या रुग्णामध्ये तुम्हालाच काही दिवसानंतर सांगतील की तुम्ही भेटून गेले ना, तेव्हापासून पटापट तब्येतीत सुधार झालेला आहे. आणि म्हणून ग्रँडमास्टर्स, अनेक वेळा असं होते की अनेक जण म्हणतात की तुम्ही भेटले आणि त्यानंतर तब्येतीमध्ये सुधार घडून आला. असं झालंय ना तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये? येस. एखादी व्यक्ती समस्येमध्ये आहे, एखादी व्यक्ती टेन्शन मध्ये आहे, प्रचंड तिला ताण आहे एखाद्या गोष्टीचा, कोर्टाची केस असू दे, घरातलं वातावरण असू दे, वादविवाद असू दे, कशाचंही असू दे, ग्रँडमास्टर्स भेटले की काय म्हटलं जातं की तुम्ही भेटले ना, तेव्हापासून मात्र काय, तर लगेच बदल पडायला लागला. त्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला. एका टॅरो रीडर सोबत बोललो ना, तेव्हापासून आहे ना, खूप बदल झाला मॅडम. त्याचं कारण तेथे ती झालेली पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेल्या पॉझिटिव्हिटीमुळे त्यांच्या मेंदूनी निर्माण केलेला तो स्त्राव तुमच्या एका शब्दांनी बघा. म्हणून मी काय बोलणार, मी काय विचार करणार, याला खूप 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 जास्त महत्व आहे. मला माझ्या विचारांवर काम करायचं आहे, मला माझ्या शब्दांवर काम करायचं आहे. दिसण्यावर सुद्धा अनेक लोक टीका करतात. मी असाच दिसतो, मी तसाच दिसतो, आणि त्यामुळे सुद्धा तो जादुई त्या ऊर्जेचा प्रवाह रोखला जातो. आपल्या शरीराबद्दल आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत, असं होतं बऱ्याच वेळा, पण तरीही आपल्याला आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता असायला हवी ना. शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या की आणखी तक्रारी आकर्षित होतात. ओके, आपल्याला तक्रारी करायच्या नाही. शरीराबद्दल आणि दिसण्याबद्दलच्या वाढत्या तक्रारीमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. कोणी आहे का आपल्यापैकी स्वतःच्या दिसण्याबद्दल नेहमी नेहमी स्वतःलाच टोमणार, तू असाच आहेस, तू तशीच आहेस, स्वतःलाच? दुसरे म्हणतील त्यांना सोडून द्या. आपण प्रत्येक जण त्या परमपिता परमेश्वराने निर्माण केलेला स्पेशल पीस आहे. आपल्यासारखं दुसरं कोणीच नाहीये. आहे का? या जगात अरबो लोक आहेत, एकासारखा सेम दुसरी व्यक्ती आहे का कोणी? कोणीच नाहीये. एक व्यक्ती जशी आहे तशी दुसरी नाही आहे. मग आपल्याला तयार करण्यासाठी त्या परमेश्वराला केवढी मेहनत घ्यावी लागली असेल, आहे की नाही? आहे ना. मग आपण स्वतःला छानच म्हणूया ना, आपण त्या परमपिता परमेश्वराचं लाडकं लेकरू आहे. मला तर असंच वाटते नेहमी, मी सगळ्यात जास्त लाडके आहे. असंच प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मीच सगळ्यात जास्त लाडका, मीच सगळ्यात जास्त लाडकी आहे. आणि मला घडवताना परमेश्वराने खूप मेहनत घेतली आहे. मला खूप प्रेमाने येथे पाठवलेलं आहे. या पृथ्वी तलावर असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सजीव, प्रत्येक वास्तू, सजीव, त्या परमेश्वराने, त्या निर्मात्याने निर्माण केलेलं प्रेम आहे. जसं आपण म्हणतो मी म्हणजे आई बाबांच्या प्रेमाचं प्रतीक आहे, तर त्याही पेक्षा लक्षात घ्या, त्या परमपिता परमेश्वराने आपल्याला घडवलं आहे, जन्मजन्मांतरी येथे पाठवत आहे, तर त्यांनी किती प्रेमाने आपल्याला पाठवलेलं आहे. आपण म्हणजे त्या परमेश्वराने निर्माण केलेलं प्रेम या पृथ्वी तलावर तुला कृतज्ञता, प्रेम, आरोग्य संपन्नता वाटायची आहे. तुम्ही ते प्युअर सोल आहात, हा विचार क्रिएट करा. आहे ना. काय तक्रार राहणार आहे? कुठंच तक्रारच नाहीये. अरे अक्षरशः आपण एका लेवलवर शिकत असतो की न आवडणारी एखादी व्यक्ती, आपल्याला एखादी व्यक्ती दिसायला, असायला, वागायला नाही आवडत, पण ती सुद्धा त्या परमेश्वरानेच निर्माण केलेली आहे.
या गोष्टीचं भान असू द्या, म्हणजे दुसरं एखाद्याबद्दल तिरस्कार, राग, द्वेष किंवा नकारात्मक भावना आपल्या अंतर्मनामध्ये येणारच नाही. कृतज्ञताच असेल. एखादं जण कोणी अपंग आहे, कोणी काही आहे, पण तरीही प्रत्येकाने स्वतःला विचार करा की मला त्या परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, मी त्याचं लाडका आहे. या जगामध्ये मला इथं पाठवण्याचा त्याचं उद्दिष्ट काय आहे. मग त्या सौंदर्याविषयी, मग त्या सगळ्या गोष्टींविषयी, एखादी गोष्ट असेल, एखादी गोष्ट नसेल, एखादी खूप सुंदर आहे पण मनाची स्थिती तेवढी योग्य नसते, तर तेथे सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला खूप मदत होणार आहे. मीच त्या परमेश्वराचं सर्वात लाडकं लेकरू आहे. आपल्याला वाटत असते की नाही, 3-4 2-4 भाऊ असते की मीच माझ्या आईबाबांचं लाडकं असलं पाहिजे, वाटत असते ना प्रत्येकाला. तसंच आपणच लाडका आहे हाच विचार क्रिएट करायचा. आणि परमेश्वर साठी हा असा, तो तसा कधीच नाही आहे. आपण सगळे सारखेच आहोत. मग माझ्या शरीराविषयी, माझ्या दिसण्याविषयी तक्रार करण्याची गरजच काय आहे. हो ना. अनेक वेळा या नकारात्मक विचारांमुळे, कृतीमुळे सुद्धा आरोग्याच्या अनेक तक्रारी ओढल्या जातात. आणि बघा, ज्याला स्वतःच्या शरीराविषयी तक्रार आहे, त्यांच्या आरोग्याविषयी कृतज्ञता नसण्याच्या कारणामुळे निरीक्षण करा की त्यांच्याकडे आजारपण अधिक आहे. कारण त्यांच्याकडे जे जे छान आहे ते सुद्धा काढून घेतलं जाते. ज्याला कृतज्ञता आहे, ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी कृतज्ञता आहे, स्वतःच्या दिसण्याविषयी छान कृतज्ञता आहे, त्यांना किंवा तिला ते अधिक शारीरिक आरोग्य, धनसंपदा ही विपुल प्रमाणात मिळत राहते. ठीक आहे, जर का एखादी व्यक्ती आता आजारी आहे, त्यांना वेदना होत असतील, पण जर आपण हे विचार केला की शब्द वाचले की आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहणार, की आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आपण लिहिलंय ना, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे शब्द जर का आपण वाचले ना, तर आजारी असताना सुद्धा, वेदना असताना सुद्धा कृतज्ञता आपल्यामध्ये निर्माण होईल. जरी आपल्याला कठीण वाटत असेल तरीही निर्माण होईल. आणि बघा, जादुई ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला आरोग्य संपन्नतेकडे आपला प्रवास न्यायला कशी मदत करते. तर नाट्यमयरित्या अगदी मॅजिक झाली आहे असं म्हणून आपल्याकडे या ब्रह्मांडाची ऊर्जा यायला लागेल आणि तत्काळ आरोग्यामध्ये सुधार व्हायला लागेल. येथे आपल्याला ना लेखिकांनी काही कृती दिलेली आहे. पहिली दिलेली आहे त्यांनी कृती की तुम्ही भूतकाळ बघा. भूतकाळ बघा की आपल्या बालपणामध्ये, आपल्या तारुण्यामध्ये, आपण प्रौढ असताना आपलं आरोग्य कसं बरं चांगलं होतं. आठवा, त्यावेळी आपल्या आतमध्ये कसा तो उत्साह असायचा. अशा उड्या मारत जायचो की नाही लहान होतो तर. आपल्याला किराणा घ्यायला पाठवलं किंवा काही कुठेही जायला पाठवलं की आपण 2 पावलावर नाही जायचो. आठवते सगळ्यांना. आपण अशा उड्या मारत जायचो. केवढा तो उत्साह, केवढा तो आनंद असायचा आपल्या आतमध्ये, सडसडता उत्साह असायचा. तो आठवा कधी. बघा, प्रत्येकाला हसू आलाय, कारण प्रत्येकाने ती कृती केलीच आहे की नाही. तर कारण तेवढा तो सडसडता उत्साह आपल्यामध्ये होता. आपण आनंदाचं ते शिखर गाठलेलं होतं. आनंद, आपण तो आनंद व्यक्त करत होतो, आपण ते आनंदीत जगत होतो. आपल्याकडे एखादी गोष्ट असो किंवा नसो, आपल्या पायाला चप्पल असो किंवा नसो, मात्र आपल्याला ते आनंद व्यक्त करता यायचा. जणू काही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आपण होतो असं आपल्याला अनेक वेळा तेव्हा वाटत होतं, जेव्हा आपण लहान होतो. आठवा, आपल्या आयुष्यामधील ते काही प्रसंग, दुःखी असाल तरीही, आणि त्या प्रसंगाबद्दल मी तेव्हा असं छान तंदुरुस्त होतो त्याबद्दल आभारी आहे असं म्हणा. आणि जर आपण मागे वळून आपल्या आयुष्यामधील महत्वाच्या घटनांबद्दल पाहिलं ना, तर आपल्याला 3 प्रसंग, काय असे 30 प्रसंग आपण बघू शकतो की तेव्हा मी कशी छान होते. आहे ना, ते लहान असताना ते अनुभवलेलं एखादं लग्न, काय मज्जा केली होती त्या लग्नामध्ये, काय काय सगळ्या गोष्टी केल्या होत्या. शाळेमध्ये असताना खेळत असलेली कबड्डी, लंगडी, खो खो, क्रिकेट, आठवा आहे ना, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लगोरी,
हा, आपण सगळ्यांनी लगोरी पण खेळलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केवढी मजा होती, केवढा तो उत्साह होता. सर मी करायचो आपण, मला जाऊ द्या पुढे, मला जाऊ द्या पुढे, मला जाऊ द्या पुढे. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी, त्या सरसरत्या उत्साहासाठी, त्या बालपणासाठी, त्या किशोरवयीन आपल्या ऍक्टिव्हिटीजसाठी, त्या युवावस्थेसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी अंतर्मनामधून खूप खूप धन्यवाद माना. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. आठवलं ना बालपण? सगळेच जण गेले तिकडेच गेले. हा. नक्कीच त्या सगळ्या गोष्टीमध्ये, कोणी कॉलेजमध्ये, कोणी शाळेमध्ये गेला आहे. या वापिस या, वापिस या. आता आपल्याला वर्तमानात यायचं आहे. ओके, आता आपल्याला आताच्या आयुष्यामध्ये यायचं आहे. जे आरोग्य आज आपल्याला मिळत आहे त्याबद्दल आपल्याला आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना, ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज जर का मी माझे हात छान चालवू शकत आहे, तुम्हाला छान हातवारे करू शकत आहे बोलताना, तर मी माझ्या या हातांचे धन्यवाद मानावे. छान पोळ्या करता येतात, माझ्या दैनंदिन कामासाठी माझे हात मला मदत करतात. यासाठी आपले डोळे, आपले कान, आपलं यकृत, अंतर्गत अवयव आणि बाह्य अवयव यांचा विचार करा. आपल्या हृदयाचा विचार करा, जे आता सुरू आहे आपल्यासाठी. धुकधुक 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 सुरू आहे की नाही कायम? आहे ना? हे बंद पडलं तर, पण ते आज आपल्यासाठी सुरू आहे, याकरिता त्याला अंतर्मनापासून धन्यवाद म्हणा. या हृदयाचे स्पंदन ऐका कधीतरी मोठ्या प्रेमाने. आपल्या हृदयाला थँक्यू म्हणा. म्हणून बघा, आपल्या हृदयाची आपल्याला आपलेच धडकणारं हे हृदय वेगळे स्पंदन क्रिएट करते. तेच नकारात्मक शब्द आले की आपलंच हृदय आपल्याला वेगळ्या प्रकारे व्हायब्रेशन क्रिएट करतं. आणि आपल्याच हृदयाचा सुंदर आवाज आपल्याला ऐकायचा असेल तर मोठ्या प्रेमाने कृतज्ञता व्यक्त करा. बघा, आम्ही हे अनुभव नेहमी घेत असतो, तुम्ही पण घ्या. नवीन सदस्यांना विशेष सांगते. ओके, आपल्याला आपल्या अवयवांसाठी आभार मानायचे आहेत आणि प्रत्येकाला अंतर्मनापासून आभारी आहे असं म्हणा. जादूचे शब्द उच्चारा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ओके, तिसरी गोष्ट आता झाला वर्तमान. आता हवा आहे भविष्यकाळ. तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये, तुम्हाला तुमच्या शरीरामधील कुठल्या गोष्टीमध्ये सुधार घडवून आणायचा आहे, म्हणजे आरोग्यामध्ये काय अधिक चांगलं हवं आहे, यासाठी सुद्धा आपल्याला कृतज्ञतेच्या जादुई कृतीचा वापर करून घ्यायचा आहे. आपल्याला जेथे सुधारणा घडून यावी असं वाटते आणि सुधारणा घडून आल्यानंतर असलेली आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा. ठीक आहे, एखादं फ्रॅक्चर असेल, ते दुरुस्त झाल्यानंतर तुम्ही कसे असाल? एखाद्याला ऐकायला येत नसेल, ऐकायला आल्यानंतर तुम्ही कसं आयुष्य जगणार? अनेक सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बऱ्याच वेळा एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल बोलत राहते. असंच झालं, तसंच झालं, असंच झालं, तसंच झालं. पण त्या आजाराचं आणि या आजाराचं वाईट लक्षण काय आहे, हे यामधील अधिक काय बरं वाईट होऊ शकते आहे ना, यावर काय पथ्य पडले पाहिजे, लोकांचं अधिक काय काय झालेलं आहे. बरोबर ना? आता विशेष सध्या परिस्थितीमध्ये सुरू आहे गर्भपिशवी. फॅड आहे गर्भपिशवीच्या आजाराचं. तुम्ही म्हणसाल मॅडम आजाराचं पण फॅड असते का? जाऊन बघा. ओके, विचारा, महिला मंडळांना भेटा, मग तुम्हाला कळेल. मी कुठल्याही गोष्टीबद्दल चुकीचं बोलत नाही किंवा वर्तन असं काही मी तसं वक्तव्य करत नाही, परंतु थोड्या काळानंतर मॅम गर्भपिशवीमध्ये गाठी झाल्या आहे, अमुक झालाय, हे झालाय, ते झालाय. आपल्याच क्लासमध्ये कित्येक महिलांचा हा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याच क्लासमध्ये कित्येक महिलांनी गर्भपिशवीचे ऑपरेशन पूर्णपणे टाळलेले आहेत. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करायचं नंतर नाही सांगितलं. जेथे ऑपरेशन सांगितलेले होते त्या गाठी मेडिटेशनमुळे आणि त्या सकारात्मक भावामुळे, कृतज्ञतेमुळे विरघडून गेल्या, पडून गेल्या, शरीराने डिस्ट्रॉय केल्या नैसर्गिक पद्धतीने. एक नाही की अनेक महिलांच्या. ही जादू आहे का?
तर हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जेथे लक्ष केंद्रित कराल तेथे ऊर्जेचा प्रवाह वाढेल. तुमचं लक्ष आजार कसं आहे, का होतो, झाला तर काय, मला होईल का, या विचारावर केंद्रित होतं म्हणून तो आला. आता तो निघून जाणारच आहे या विचारावर केंद्रित होता. मेंदूनी तो स्राव निर्माण केला आणि निघून गेले. किती नोट्स काढसान? माझ्या स्पीडने किती काढायला गेला तरी नाही निघणार सुषमा. धरपकड होऊन राहिली आहे ना. तर पुन्हा सेशन बघा, नोट्स हव्या असतील तर आवर्जून. हा, तर ह्या सगळ्या गोष्टी का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारांवर काम करायचं आहे. तुम्ही विचार करा की जर काही असा प्रॉब्लेम आहे, निघाल्या आहे, मला ऑपरेशनची गरजच पडलेली नाही, विचार करा, मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, लक्ष तिथेच आहे, खूप दिवसाचं लक्ष तिथेच आहे, काहीच नाही, मेडिटेशनला बसले, लक्ष क्रिएट केलं तंदुरुस्तीकडे आणि ऑपरेशनही टळलं आणि आता टनाटन आहेत असे उदाहरणही आहेत आपल्याकडेच. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं होण्याचं कारण काय, तर ती कृतज्ञता आणि ऊर्जेचा योग्य वापर. याचा अर्थ तुम्हाला ऊर्जेचा वापर कसा करायचा आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं. लक्षात येते? आपण एखाद्या आजाराविषयी माहिती गोळा करत राहतो, त्यावरच विचार करतो, याला झालं बाई, आपल्यासोबत असं काही होईल का. अनेक जणांचं असंच असतं आणि त्याचे भयानक असे परिणाम असतात की ती व्यक्ती त्या ऐकून परिणामाबद्दल विचार करून घाबरून जाते. थोडक्यामध्ये होतं काय, तर त्यांचं संपूर्ण चित्त त्या आजारावर एकाग्र होतं. त्याचमुळे आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने तो प्रश्न सुटत नाही, उलट अधिक कठीण होतो. त्याऐवजी जर आपण अशी कृती केली तर नेमकी आपण त्याऐवजी काय कृती करायला हवी की शरीराच्या ज्या एखाद्या भागाला आजारी वाटत आहे, तर आजारपणानंतर तो भाग कसा असेल, ती आदर्श अवस्था काय असेल, यावर लक्ष केंद्रित करा. थोडा मोठा आजार असेल तरीही, आणि आजार नसेल तर त्या आजारावर विचारच करू नका, मी तंदुरुस्तच आहे, ह्याच विचार करा. आज जर काय थकवा आला असेल तर मी तंदुरुस्त टवटवीत झाल्यानंतर कसं बरं असेल, कशी वागेल, कसं काम करेल, यावर विचार करा. आज जर काय गर्भाशयामध्ये असेल ही गाठ एखादी छोटी मोठी, आपल्या सदस्यांनी जे केलं तेच सांगते, नसल्यानंतर काय होईल, कशी त्या पाळीमध्ये निघून जाईल, हा विचार केला अनेक जणांनी आणि निघून गेल्या गाठी. थँक्यू म्हणत युनिव्हर्सला. किती गाठींचं पाणी झालंय, विचार तर करा. तुम्ही जो विचार करता तो स्त्राव हा मेंदू निर्माण करतो. एवढं येथे आपल्याला ताकद त्या ब्रह्मांडाने दिली आहे. आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळायला लागतं. म्हणजेच काय, आपण विचार, भावना आणि लक्ष केंद्रित करू चांगल्या गोष्टीवर, चांगल्या स्थितीवर. कृतज्ञता आपला विचार आणि भावनांचा एकत्रितपणे कृतज्ञतेच्या या कृतज्ञतेचा, आपल्या विचारांचा, आपल्या भावनांचा शक्तिशाली वापर करूया. आपल्या मनामधील त्या भागाची आदर्श स्थिती अगदी खेचून आणूया आपल्याकडे. बघा बरं, 1 मिनिट स्वतःला म्हणा, तुम्ही कसे हवे आहात, किती तंदुरुस्त हवे आहात, करा बरं विचार स्वतःला. काय वाटते तुम्हाला, कितीच्या स्पीडने तुम्ही चालू शकले पाहिजे, आहे ना? आपलं वजन किती असलं पाहिजे, आपण किती काम करू शकलो पाहिजे, आपण टवटवीत कसं किती असलं पाहिजे, आठवा, करा, कल्पना करा. 1 मिनिट द्या आणि शरीरातील त्या भागाची, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी आजार आहे, जेथे कुठे आजार आहे त्याचा योग्य तो आजार योग्य झालेला आहे, तो अवयव शरीराचा आदर्श, त्याची स्थिती काय असेल, म्हणजे तंदुरुस्त असल्यानंतरची विचार करा बरं. ते डोळ्यासमोर आणा आणि
तुमच्या मनात तुम्ही जसे हवे आहात तसं तुमचं शरीर होत आहे असा विचार करा आणि तसं आधीच ते मिळालेलं आहे असं म्हणून त्याकरता कृतज्ञता व्यक्त करा. मी तंदुरुस्त आहे याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. माझे डोळे तंदुरुस्त आहेत याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. चष्मा ज्यांना घालवायचा आहे हा चष्मा पूर्णपणे निघून गेलेला आहे. माझ्या डोळ्यांनी मला उत्कृष्ट प्रकारे दिसत आहे याकरिता खूप खूप धन्यवाद. करून बघा. किडनीचं कार्य एखाद्याचं व्यवस्थित होत नाही आहे आणि जर तुम्हाला ते पूर्ववत नीटपणे सुरू करायचं आहे, नक्कीच गोळ्या औषधी सुरू ठेवा, त्यात प्रश्न नाही. पण आपल्या शरीरामधील टाकाऊ पदार्थ चाळून गाळून बाहेर करणारी दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मला मिळाला आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जरी आज आजार असेल तरीही माझ्या शरीरामधील सर्व टाकाऊ पदार्थ बाहेर चाळून आणि गाळून बाहेर टाकत आहे माझी किडनी आणि किडनी तेच मूत्रपिंड. याकरिता खूप खूप धन्यवाद असं म्हणा. आणि जादुई शक्तीने निरोगी रक्त पुरवठ्याचं काम पूर्ववत सुरू व्हावं असं वाटत असेल तर शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि इतर सर्व पोषण मूल्य पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या हृदयाने निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या या हृदयाबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करा. ओके. जादुईने आपल्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यायची असेल तर त्या उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना. ऐकण्याचं आहे तर मला छान ऐकायला येत आहे याकरता धन्यवाद माना. आपल्या शरीरात अधिक लवचिकता हवी असं वाटत असेल तर मी चपळ आहे, लवचिक आहे, मी माझ्या ऍक्टिव्हिटी मी सगळ्या सहजपणे करू शकत आहे याकरिता धन्यवाद माना. किती किती अनेक सगळ्या गोष्टी आहे. आपल्या संपूर्ण शरीरासाठी धन्यवाद माना. वजन तुम्हाला किती हवं आहे तेवढं झालेलं आहे याकरिता धन्यवाद माना. मी आदर्श वजन मिळवलेलं आहे. प्रत्येकाची वजनाची व्याख्या वेगळी असते. ओके. कोणाला किती आवडतं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला ज्यामध्ये अधिक जास्त सुधारणा हवी आहे असं वाटते त्याची आदर्श स्थिती आपल्या समोर आणायची आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानायचे. आपल्या नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करत असतात. डॉक्टरांकडे सुद्धा आपण गेलो पण विचार निगेटिव्ह क्रिएट केला तर डॉक्टरांची औषध आपल्यावर उपाय करत नाही. मग डॉक्टरांवर असलेला आपला विश्वास, त्या औषधांवर असलेला विश्वास आपल्याला मदत करत असतो. एवढं लक्षात घ्या. हे सर्व डॉक्टर सुद्धा सांगतात. ओके. नक्कीच आपलं आरोग्य कायम चांगलं राहण्यासाठी आपण शारीरिक दृष्ट्या नीट स्वतःची काळजी घेणं गरजेचंच आहे. पण त्यासोबतच आपण आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञ असणं सुद्धा गरजेचंच आहे. हे आपल्याला करायचंच आहे, करायचंच आहे आणि करायचंच आहे. आपलं शरीर काय आहे? आपला आत्मा यामध्ये राहतो, हो की नाही? आपलं शरीर आपल्या आत्म्याचं घर आहे. त्या ब्रह्मांडाने या आतमध्ये दिलेला जो सोल आहे ना, या सोलला सुद्धा चांगलंच शरीर आवडतं आणि प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या तरंग लहरींनी तयार झालेला आहे. तरंग आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, त्यामुळे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे या ब्रह्मांडाची केलेली प्रार्थना, कृतज्ञता असणं हेच या ऊर्जेचं औषध आहे. जर आपण आपल्या शरीराकडे दररोज कृतज्ञतेने पाहत असलो ना तर आपल्या शरीरामध्ये एक जादू घडून येते आणि खरंच अनेक सदस्य आज रोजी रोगमुक्त, आजारमुक्त, तंदुरुस्त जगत आहे. आपल्याला जर असं जगायचं असेल तर आपल्याला आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवासाठी थँक्यू म्हणावं लागेल. इव्हन आपण हिलर आहे, आपण आपल्या प्रत्येक चक्राला सुद्धा म्हणूया माझं क्राऊन चक्र योग्य प्रकारे कार्य करत आहे.
संपूर्ण शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी भरभरून ऊर्जा ग्रहण करत आहे. याकरता खूप खूप धन्यवाद. आपल्या आज्ञा चक्राला आपण अफर्मेशन देऊया, आपल्या विशुद्धला जीव देऊया, आपल्या हृदय चक्राला देऊया, मणिपूर चक्राला देऊया, स्वादिष्टान चक्राला देऊया, मूलाधार चक्राला अफर्मेशन देऊया. हे सुद्धा आपण करूया. दररोज आपण म्हणूया की माझं शरीर तेजस्वी आहे, माझं शरीर तेजस्वी आहे, माझं शरीर पूर्ण आहे, माझं स्वतःचं आरोग्य पूर्ण संचयित आहे. आपण दररोज स्वतःच्या आरोग्यासाठी माझं शरीर माझं मंदिर आहे. शांतपणे डोळे बंद करून बसा. शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आपल्या हृदयावर अलगद स्पर्श करा. आपल्या हृदयावर अलगद स्पर्श करा आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या हृदयाच्या गतीकडे लक्ष द्या. आता आपल्या हृदयाच्या गतीकडे लक्ष द्या. हाताला येत असलेले व्हायब्रेशन अनुभवा. हृदयाचे स्पंदन तुम्हाला ऐकू येतात का ते सुद्धा बघा. पूर्ण शांतपणे निरीक्षण करा. आता काय करा, आता बघा, बघा मी काय म्हणते, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आता आपल्या हृदयाला अंतर्मनापासून म्हणा, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. बघा तुम्हाला हलकेचे व्हायब्रेशन वाढल्यासारखे समजतील. आता पुन्हा म्हणा, काय म्हणसाल? माझ्यासाठी तुम्ही कायम कार्यरत आहात. माझ्या शरीराला तुम्ही शुद्ध रक्त पुरवठा आणि शुद्ध ऑक्सिजन पुरवता. त्याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. बघा तुमचं हृदय तुम्हाला अधिक प्रतिसाद देत आहे. आता आपल्या हृदयाला म्हणा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं हृदय म्हणजेच प्रेम, माझं हृदय म्हणजेच श्रद्धा, आपुलकी आहे. बघा अधिक व्हायब्रेशन वाढायला लागले, हो ना? हा, तुम्हाला तुमचं हृदय जणू तुमच्यासोबत बोलते आहे. बघा खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू म्हणा तुमच्या हृदयाला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता दोन्ही हात मांडीवर ठेवा. असेच आपल्या शरीरामध्ये एक दिव्य प्रकाश येत आहे. आपल्या सहस्रार चक्राच्या वर एक शुभ्र धवल चांदणी सारखा प्रकाश आहे आणि या प्रकाशामध्ये आपण पूर्णपणे आच्छादित आहे. हा प्रकाश, या प्रकाशामध्ये आपण पूर्ण आच्छादित आहे. हा प्रकाशाचा झोत आपला मेंदू, हृदय, यकृत, फुफ्फुस, पाय, दोन्ही हात, पाठीचा मणका आणि संपूर्ण शरीरभर पसरत आहे. संपूर्ण शरीरभर पसरत आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचं आपल्याला आभार मानायचे आहेत. आपल्या शरीराला म्हणा, संपूर्ण शरीराला म्हणा, खूप खूप धन्यवाद. मी तुझं खूप आभारी आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्या संपूर्ण शरीराकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.
बघा, आपलं संपूर्ण शरीर तेजस्वी होत आहे, तेजस्वी होत आहे, तेजस्वी होत आहे. आपलं संपूर्ण शरीर तेजस्वी होत आहे, तेजस्वी होत आहे, तेजस्वी होत आहे. मी आरोग्य संपन्न आहे, मी तंदुरुस्त आहे. माझं संपूर्ण शरीर दिव्य प्रकाशाने, दिव्य ऊर्जेने भरलेलं आहे. माझं संपूर्ण शरीर दिव्य प्रकाशाने, दिव्य ऊर्जेने भरलेलं आहे. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचं डोळे उघडू शकता. लक्षात ठेवा, तुमचं शरीर एक जादू आहे. फक्त तुम्ही तुमच्या शरीराशी प्रेमाने वागण्याची गरज आहे. तुमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं. आपलं शरीर एक जादू आहे. आपल्याला आपल्या शरीरासोबत फक्त प्रेमाने, कृतज्ञतेने वागण्याची गरज आहे. आपलं शरीर त्या प्रेमाची, कृतज्ञतेची वाट बघत आहे. हे शरीर फक्त आणि फक्त आपल्याच साठी काम करत आहे. आपल्या कृतज्ञतेने ते फुलतं, ते बरं होतं आणि म्हणून आजपासून तक्रार बंद. आपल्या या शरीराला प्रेम द्या, आभार द्या, ऊर्जा द्या आणि स्वतः सुद्धा ऊर्जावान मस्त रहा. शरीर, मन आणि आत्मा याचा समतोल साधायचा असेल तर कृतज्ञता ही अंगी बाणलीच पाहिजे. खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. जणू ते प्रेम, तो प्रकाश आणि तुमचे सगळ्यांचे आभार. आत्मा नमस्ते सर्वांना. आजच्या सेशनची कृती तुम्हाला सेशनच्या मध्येच सांगितली आहे मी, तरीही पुन्हा एकदा थोडं रिमाइंड करते. काय तर सेम आपल्या वरदानांची मोजदाद करा, 10 वरदानांची यादी करा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटते हे लिहा. पुन्हा यादी तयार करा आणि वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आपल्या आयुष्यामधील भूतकाळ आठवा. बरोबर, जेव्हा आपण खूप अत्युच्च आनंदाचे क्षण अनुभवले, ओके, ते करा आणि त्यासाठी आभारी आहे असं म्हणा. आपल्या शरीरातील चांगल्या प्रकारे कार्य करत असलेल्या 5 अवयवांना आभारी आहे असं म्हणायचं आहे. आणि आपल्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या ज्या भागामध्ये कुठेतरी सध्या बिघाड आहे, आजार आहे, काही कमी आहे, त्याला अधिक जास्त चांगलं कसं करायचं आहे याकडे लक्ष करा, केंद्रित करा. त्या भागामध्ये आरोग्याची आदर्श स्थिती घडून यावी असं तुम्हाला वाटत आहे. कल्पना करा की ती आदर्श स्थिती घडून आलेली आहे. मणक्याचा आजार असलेल्यांनी विचार करा की मी 2 तास बसू शकत आहे. आपल्या सेशन मध्ये असे लोक आहेत की जे सुरुवातीला 10 मिनिट बसत नव्हते मेडिटेशनला, आता म्हणतात मॅडम आता मी किती मेडिटेशन करते. लक्षात घ्या, तिथं लिमिटच नाहीये किती वेळ बसण्याची. एवढा बदल त्या ऊर्जेने तुमच्यामध्ये होत असतो. तर आपल्याला ती स्थिती समजून घ्यायची आहे, आदर्श स्थिती, आणि त्याबद्दल थँक्यू. आणि तो जादूचा दगड रात्री हातात घ्यायचा आहे. दिवसभरात घडलेल्या छान गोष्टी त्याला सांगायच्या आहे, जादूचे शब्द उच्चारायचे आहे आणि आणि त्याच ऊर्जेसह झोपी जायचं आहे. उद्या सकाळी उठल्यानंतर त्या मिळालेल्या श्वासासाठी खूप खूप धन्यवाद. पृथ्वी मातेवर पाय ठेवायच्या अगोदर खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजचा माझा दिवस कसा जाणार आहे? उत्कृष्ट जाणार आहे. याकरता खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. तुम्हाला अनम्यूट करते मी 1 मिनिट. आत्मा नमस्ते तर झालाच पाहिजे जोरात, हो ना? आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. ओके, आत्मा नमस्ते. चला मग पुढच्या सेशनला जायचं आहे. टॅरोटचं सेशन सुरू झालेलं आहे. ओके, आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते.